फ्रेंड्स, माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज तुमच्यासाठी मी रेसिपी नाही आणली. एक लग्न झाल्यानंतर जो विधी आहे त्याचा व्हिडिओ बनवला आहे. जे की सुरुवातीला बघा दुसऱ्या दिवशी मंडवळ्या सोडल्या आहेत. नवरदेवाने नवरीच्या सोडायच्या, नवरीने नवरदेवाच्या. त्यानंतर काकण असतं ते सोडायचं असतं. नवरदेवाने डाव्या हाताने एकाच हाताने सोडायचं असतं, पण नवरीने 2 हाताने सोडायचं असतं. खूप वाद असतो त्यामध्ये, कारण कसं होतं, मुलाला एकाच हाताने सोडायचं आणि मुलीनी दोन्ही हाताने. त्यामुळे जरा थोडंसं होतं, पण त्याचा उद्देश खूप चांगला आहे मैत्रिणींनो. जेणेकरून सुरुवातीला पहिली कसं असायचं की लग्न ही जुळवली जात होती. मग ओळख होण्यासाठी, आपलेपणा निर्माण होण्यासाठी ही संस्कृती बनवली असेल असे मला तरी वाटते. पण छान वाटतं, सर्व खूप एन्जॉय करतात. हे बघा, सुपारी सोडताना पण मुलांनी फक्त दोन बोटामध्ये पकडायची असते आणि मुलींनी 2 हातांनी सोडायची असते. आणि मुलगी बघा पूर्ण दोन्ही हातामध्ये जी सुपारी असते ती पकडते आणि मुलांनी फक्त ती एकाच हाताने काढायची असते सुपारी. खरंच खूप छान मजा आली, खूप छान वाटलं, एन्जॉय केलं. नवरा नवरीने तर एन्जॉय केलं, पण आम्ही पण खूप सुंदर एन्जॉय केलं. त्यानंतर जिलेबी खाण्याचं होतं. मुलांनी पकडली होती तोंडामध्ये आणि तीच पकडायची होती मुलीनी, नवरीनी. म्हणजे खूप छान वाटलं खरं. म्हणजे जी संस्कृती आहे त्याला काहीतरी उद्देश असणार. त्यानंतर हळद हळद चारायची, ती पण बघा मुलांनी एकाच हाताने डाव्या हाताने चारायची. तोंड अगदी बंद करायचं नवरीने अगदी. गुदगुल्या. खूप खूप छान, सर्वांनी खूप एन्जॉय केलं, अगदी खूप छान वाटलं. म्हटलं चला तुमच्यासाठी पण छान असा व्हिडिओ शेअर करावा. आणि आपली जी संस्कृती आहे त्याला काहीतरी कारण असणार, शास्त्रीय कारण ते निर्माण करण्याला. हे बघू शकता आपण. त्यानंतर नवरी मुलगी आहे ती उभी राहून 2 हातांनी नवऱ्या मुलाला हे हे हळद भरवते अगदी. त्याला वाटतं की माझ्यावर अन्याय आहे, पण आहे काहीतरी कारण असणार त्याला. मला पण एवढं त्यातलं माहीत नाही आहे, पण आहे. छान वाटलं मला, म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर तो व्हिडिओ शेअर करावा. खूप सुंदर असा लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हा सोहळा, खूपच अप्रतिम. हा माझा भावाचा मुलगा आहे आणि ती त्याची बायको आहे. व्हिडिओ मी जरा उशिरा शेअर केला आहे, कारण एडिटिंगला वेळच नव्हता. त्यानंतर जी नवरीची अंगठी, जोडवे असतात ते अशी कुंकवाच्या पाण्यामध्ये शोधायचं असतं. आणि जी सोन्याची अंगठी असेल, जो शोधील तो त्याचा संसारामध्ये म्हणजे सगळ्यामध्ये हुकूम चालणार. त्यामध्ये नवरदेवाच्या बहिणीने एक चाल केली होती. सुरुवातीला अंगठी टाकलीच नव्हती सोन्याची, नंतर ती मिळाली. 3 वेळा करायचं असतं हे. एकदा नवरीला मिळाली आणि सुरुवातीला मिळालीच नाही कारण टाकलीच नव्हती. दुसऱ्यांदा नवरीला मिळाली आणि तिसऱ्यांदा बघा नवरदेवाला नंतर जे ते कुंकवाचं पाणी आहे ते एकमेकांच्या अंगावर टाकलं बघा त्यांनी. खूप छान विधी. त्यानंतर नवरदेवाच्या बहिणीने गाठ बांधली, छान नाव घेतलं. कारण आजकाल नाव घ्यायचं म्हणजे मला पण असंच होतं, म्हणजे सगळ्यांना साधारण विसरलं जातं, कंटिन्यू घेतलं जात नाही सारखं सारखं म्हणून. त्यानंतर ह्या बघा चौक मांडला आहे, त्यामध्ये नवरा नवरीला अंघोळ घालणार आहेत. हे बघा नवरदेवाची बहीण असते तिने असं पाटावरती पाणी टाकायचं आणि नवरदेवाने त्याच्यावरती तांदूळ टाकायचे आहेत. प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत आहे. ते जी आमच्याकडची पद्धत आहे ती तुम्हाला दाखवते, शेअर करते. कसं वाटलं व्हिडिओ ती कमेंट करायची आणि छान छान असं कमेंट करून लाईक करायचं आहे, आवडला जर व्हिडिओ तर. खूप सुंदर असं तुमच्यासाठी शेअर केलं. हे बघा ह्या सगळ्या बहिणी आहेत नवरदेवाच्या, नवरदेव नवरी. एक बहीण पाणी ओतते सुरुवातीला, नंतर नवरदेव तांदूळ टाकतो आणि बाकीच्या नंतर फेऱ्या मारतात अशा. आणि ती झाल्यानंतर दोघांनी आतमध्ये बसायचे. खूप छान. बाय बाय फ्रेंड्स.